नमस्कार, मी शीतल शिर्के. लोकवृत्तमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पाहूयाच्या ठळक घडामोडी. सातारा जिल्ह्यात 1000 कोटींच्या नोटा जमा. 2 मतदान यंत्रावर नगराध्यक्ष नगरसेवकांची मतपत्रिका. प्रभाग 7 मध्ये 3 मतदान यंत्र, प्रत्येक प्रभागात 2 मशीन राखीव. सोने दरात घसरण, 30,000 रुपये तोळा. 4 कोटी 35 लाखाची कर वसुली. पालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायतीत वसुलीचा धडाका. नव्या नोटांचा तुटवडा जिल्ह्यात अद्यापही कायम. शाहूपुरीतील एकास 1 वर्ष कैद. बातमीपत्र सविस्तर. गेल्या 4 दिवसात जिल्ह्यातील बँकांमध्ये सुमारे 1000 कोटींच्या जुन्या नोटा जमा झाल्या असून यात दिवसेंदिवस वाढच होणार असल्याची शक्यता बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सातारा जिल्ह्यात सरकारी, सहकारी, खाजगी आणि ग्रामीण अशा एकूण 33 बँकांच्या 548 शाखा कार्यरत आहेत. केवळ सर्वाधिक शाखा बँक ऑफ महाराष्ट्राच्या असून पहिल्या 2 दिवसांमध्ये त्यांच्या 62 शाखांमध्ये एकूण 60 कोटी रुपयांच्या नोटा जमा झाल्याची माहिती मिळाली आहे. 500 आणि 1000च्या नोटा जमा करण्यासाठी सर्वाधिक गर्दी भारतीय स्टेट बँकेच्या शाखांमध्ये दिसून येत आहे. प्रतापगंज पेठ शाखेत एका दिवसात सुमारे 16 कोटींच्या नोटा जमा होण्याची विक्रमी घटना घडली असून इतर ठिकाणीही जवळपास अशीच आकडेवारी आहे. जिल्ह्यात या बँकांच्या 50 शाखा असून शहरात 6 ठिकाणी प्रचंड गर्दी तिसऱ्या दिवशीही अनुभवायला मिळाली. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 41 विस्तारित कक्षांसह एकूण 313 शाखांमध्ये एका दिवसात 150 कोटी रुपयांच्या नोटा जमा झाल्याची माहिती मिळाली आहे. तिसऱ्या दिवसापर्यंत म्हणजे शनिवारी संध्याकाळपर्यंत जिल्हा बँकेच्या सर्व शाखांमधील जमा नोटांचा एकूण आकडा 400 कोटींच्या आसपास जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सातारा नगरपालिका निवडणुकीत प्रभाग 7 वगळता उर्वरित सर्वच प्रभागात 2 इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर होणार आहे. याच मशीनवर नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची नावे नमुना 7 प्रमाणे असणार आहेत. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडला अथवा यंत्र बंद पडले तर 2 मतदान यंत्र राखीव असणार आहेत. सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी होणारे मतदान हे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर होणार आहे. येथे नगराध्यक्ष पदासाठी 7 तर 20 प्रभागात 178 असे 185 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र मतदान यंत्रावर बसणारी नावे लक्षात घेता प्रत्येक प्रभागात 2 मतदान यंत्र आणि 1 कंट्रोल युनिट असणार आहे. प्रभाग 7 मध्ये मात्र 3 मतदान यंत्र आणि 1 कंट्रोल युनिट आहे. प्रभाग क्रमांक 7 मध्ये एकूण उमेदवारांची संख्या 16 आहे. यापैकी 7A मध्ये 9 तर 7B मध्ये 7 उमेदवार आहेत. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार 7 असल्यामुळे येथील एकूण उमेदवारांची संख्या 23 होते. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची नावे संपल्यानंतर त्यांच्या खाली नोटा पर्याय उपलब्ध राहणार असून यानंतर 1 जागा रिकामी सोडण्यात येणार आहे. अशा प्रकारे 3 नोटा आणि 2 रिकाम्या जागा असल्यामुळे 27 लाईन राहणार आहेत. परिणामी येथे 3 मतदान यंत्राचा वापर केल्याशिवाय निवडणूक कार्यालयाला कोणताही पर्याय नाही. दरम्यान नोटाचा वापर 3 ठिकाणी मतदारांना करता येणार असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्याचा रंग मात्र वेगवेगळा ठेवण्यात आला आहे. दरम्यान सातारा नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी कृष्णानगर येथील बॅडमिंटन हॉलमध्ये होणार असून निवडणूक साहित्य त्याचबरोबर इतर साहित्यांचे वाटप तेथेच केले जाणार आहे. गेल्या 4 दिवसांपासून सोन्याचा वाढलेला भाव उतरला आहे. 2 दिवस तेजीत चालल्यानंतर सोने व्यापाऱ्यांचा व्यवसाय पुन्हा थंड झाला आहे. काळा पैसा हद्दपार करण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे सोन्याच्या दरात प्रचंड वाढ झाली होती. 30,000 रुपयात 10 ग्रॅम मिळणारे सोने 35,000 वरून 55,000 पर्यंत विकण्यात येत होते. 2 दिवस तेजीत चालल्यानंतर सोने व्यापाऱ्यांचा व्यवसाय पुन्हा थंड झाला आहे. 2 दिवसांनी सोन्याच्या दरात घसरण झाल्याने 10 ग्रॅम सोने 30,000 रुपयांना मिळत आहे. दिल्लीत प्राप्तिकर विभागाने मोठ्या सराफ व्यावसायिकांच्या दुकानांवर टाकलेल्या छाप्यांमुळे सोने चांदी व्यापाऱ्यांनी धास्ती घेतली आहे. याचाही परिणाम दरावर झाल्याने दर खाली आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नोटा रद्द झाल्यानंतर ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात बेकायदा रोख रक्कम होती ती त्यांनी सोने चांदीत गुंतवणूक करण्याचा प्रयत्न केला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कर वसुलीस फायदा होण्यासाठी शासनाने कर वसुलीत 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांचा भरणा करण्याची मुभा दिली. परिणामी 2 दिवसात जिल्ह्यात तब्बल 4 कोटी 35 लाखांची कर वसुली झाली आहे.
शासनाने कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मूलभूत सोयी सुविधा देणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मालमत्ता कर, उपकर आदींसह विविध कर भरण्यास 500 व 1000 रुपयांच्या नोटा वापरण्यास मुभा दिली आहे। त्यामुळे सर्वत्र या नोटांद्वारे कर भरणा केला जात आहे। त्यास आणखी मुदतवाढ दिल्याने वसुलीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे। पालिका व नगरपंचायतींमध्ये 61 लाखांचा कर वसूल झाल्याची माहिती नगरपालिका प्रकल्प अधिकारी किरणराज यादव यांनी दिली। गेल्या वर्षी राष्ट्रीय लोक अदालतीमार्फत थकबाकीदारांना नोटिसा दिल्या होत्या। तोच मार्ग यावर्षीही मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेश देशमुख, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी आजमावला आहे। त्यामुळे 48 लाखांचा कर वसूल झाला आहे। नगरपालिका व नगरपंचायतींची गेल्या 2 दिवसात झालेली कर वसुली पुढील प्रमाणे आहे। सातारा 32,13,564 रुपये, कराड 1,09,95,809 रुपये, फलटण 70,48,400 रुपये, वाई 20,43,554 रुपये, पाचगणी 55,72,660 रुपये, महाबळेश्वर 42,24,530 रुपये, रहिमतपूर 9,11,618 रुपये, म्हसवड 7,57,914 रुपये, मलकापूर 5,21,744 रुपये, कोरेगाव 12,04,000 रुपये, खंडाळा 75,897 रुपये, वडूज 5,34,059 रुपये, दहिवडी 1,25,426 रुपये, पाटण 70,895 रुपये, मेढा 39,212 रुपये, लोणंद 13,33,126 रुपये अशी एकूण 3,86,72,411 रुपयांची कर वसुली झाली आहे। केंद्र सरकारने 500 आणि 1000च्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतरचा परिणाम 4थ्या दिवशीही व्यवहारावर झाला आहे। पुरेशा प्रमाणात नव्या नोटा उपलब्ध करून दिल्या जात नसल्याने अजूनही नोटांचा तुटवडा जाणवत आहे। पैसे नसल्याने नागरिक सकाळपासूनच एटीएम सुरू होण्याची वाट पाहत होते। त्यासाठी अनेक एटीएम केंद्रांवरही जाऊन येत असल्याने शहरभर एटीएम बंद आहे की चालू याची चर्चा होती। अल्पशा प्रमाणात नव्या नोटा उपलब्ध झाल्यानंतर बँकांनी दुपारनंतर एटीएम सुरू केले। ही चर्चा शहरभर पसरताच पुन्हा एटीएम वर गर्दी सुरू झाली। त्यामुळे काही तासात पैसे संपल्याने पुन्हा एटीएम बंद चे फलक झळकू लागले। दरम्यान जुन्या नोटा बदलून घेण्याबरोबरच पैसे भरण्यासाठी बँका व टपाल कार्यालयात आजही गर्दी सुरूच आहे। महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी शाहूपुरी गडकराळी येथे राहणाऱ्या शौकीत चांद बागवान वय 28 या युवकाला सातारा येथील न्यायालयाने 1 वर्षाची कैद आणि 500 रुपयाचा दंड ही शिक्षा ठोठावली आहे। गडकराळी परिसरात एक महिला राहण्यास असून ती 24 मार्च 2016 रोजी सकाळी त्याच परिसरात असणाऱ्या एका मंदिरात दर्शनासाठी गेली होती। या ठिकाणी आलेल्या शौकत चांद बागवान याने त्या महिलेचा विनयभंग केला। याची तक्रार त्या महिलेने नंतरच्या काळात शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदवली। याचा तपास महिला कर्मचारी अतुला तावरे आणि प्रीती माने यांनी केला। या दोघींनी तपास करत तयार केलेले दोषारोप पत्र 24 तासांच्या आत सातारा येथील न्यायालयात सादर केले। या दोषारोप पत्रावरील सुनावणी शुक्रवारी झाली। जलद गती न्यायालयात झालेल्या या सुनावणीत फक्त 8 दिवसांच्या आत निकाल जाहीर करण्यात आला। न्यायालयाने पुरावे आणि साक्षी ग्राह्य मानत शौकत चांद बागवान याला 1 वर्ष कैद आणि 500 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली। सरकारतर्फे ॲडव्होकेट जाधव यांनी काम पाहिले। त्यांना पैरवी अधिकारी नीलम सूर्यवंशी यांनी मदत केली। हे होते आजचे लोकवृत्त। उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये। तोपर्यंत नमस्कार।